नमस्कार। फाळगणे ग्रामपंचायतीचे सरपंच पती, ग्रामसेवक, लिपिक, रोजगार सेवक या चारींना लाच घेताना रंगेहात पकडले। धुळे एसीबीची धडाकेबाज कारवाई। धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल धडाकेबाज कारवाई केली। धुळे तालुक्यातील फाळगणे ग्रामपंचायतीतील चारही लाचखोरांना 4,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या चारही लाचखोर त्यात फाळगणेचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील, सरपंचपती नगराज हिराल पाटील, लिपिक किरण श्याम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांचा समावेश आहे। तक्रारदाराच्या घराचे अतिक्रमण नियमाकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्ययावत नमुना नंबर 8 घराचा उतारा मिळण्याकरिता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंचपती नगराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय फाळगणे येथे जाऊन भेट घेतली। तेव्हा त्यांनी तक्रारदाराच्या घराच्या नमुना नंबर 8 वरील अतिक्रमण नियमाकुल झाल्याची नोंद करून अद्ययावत उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती। याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिली। त्यानुसार दिनांक 16 जुलै रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता सरपंचपती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना 4,000 रुपये लाच देण्याकरिता प्रोत्साहन अपप्रेरणा दिली। तसेच आज दिनांक 18 रोजी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदाराकडे 4,000 रुपये लाचेची मागणी करीत लाचेची रक्कम लिपिक किरण पाटील यांच्या हस्ते स्वीकारल्याने चौघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले। चौघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक रुपाली खानवी तसेच राजन कदम, मुकेश आहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बळगुजर यांनी ही केली आहे।